वाचवा वाचवा वाचवा, वाघाने पकडलं, वाघाने पकडलं, मला वाघाने पकडलं. वाचवा वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. शांता, वाचवा, मला ए शांता, वाचवा. वाघाने पकडलं, वाघाने पकडलं, वाघाने पकडलं. शांता, ए शांता, उठ शांता, उठ. अहो अहो, मी घरी कस काय आले? मला तर वाघाने पकडलं होतं ना, वाघाने पकडलं होतं ना मला. अगं मॅड, स्वप्न पाहिलं तू, तुला काही वाघाने बिगाने पकडलं? स्वप्न पाहिलं तू आणि स्वप्नातच ओरडू लागली. मी टचकलो ना एकदम. काय झालं शांताला म्हणून ओरडू लागली? वाचवा वाचवा वाचवा, वाघाने पकडलं, वाघाने पकडलं. मी घाबरलो ना, मला वाटलं घरात बिरात वाघ कस काय आला म्हणून. मॅड कुणीकडची. हो का अहो, घाबरले का तुम्ही? अहो, मी त्या वाघाच्या गोष्टीला इतकी घाबरले ना अहो, माझ्या डोक्यात तेच राहिलं वाटतं मला स्वप्नच पडलं ते. वाघाने पकडलं म्हणे मला. मी आमच्या मीटिंगवरनं येत होते ना, वाघाने पकडलं आणि मला घेऊन जात होता, असं स्वप्न पाहिलं मी. काय हसती शांता, काय हसती लहान लेकरावानी? घाबरले आणि स्वप्न पाहिलं आणि आरडाओरडा करू लागली. उठ आता, आवर आता पटपट काम. हो, उठतेच आता, उठणारच आहे. मी काय झोपून राहते का दिवसभर? आणि कामं मी नाही आवरणार तर कुणी आवरणार? तुम्ही आवरणार आहे का? मीच आवरणार आहे ना. करते माझ्या सवडीनं. तुम्हाला काय पाहिजे सांगा? चहा टाकू का? चहा देऊ का? देते लगेच. हो तर चहा. ते पाणी तापून ठेवलेलं आहे, ते माझ्याकडनं जास्त तापू लागेल होतं. घे, ते काढून ठेवलेलं आहे. फ्रेश होऊन जा आणि मग दे मला पण चहा दे. तू पण घे आणि कर नाश्ता पाण्याची तयारी कर मग. काय बाई खरं? एवढी केवढी घाबरली मी? एवढं भयंकर स्वप्न पाहिलं, एवढी केवढी घाबरली मी त्या वाघाला? चला आता कामावरती पटपट. बराच वेळ उशीर झाला आज उठायला. आशा, काय झालं? काऊन अशी बसली? इतकं कशाचा विचार सुरू आहे? अहो, आले का तुम्ही? कधी आले? मला तर कळालं पण नाही. मी तर माझेच विचारत होते. हां, मग तेच मी म्हणतोय, एवढं कशाचा विचार करते? काय झालं? काही टेन्शन आहे का? नाही अहो, टेन्शन वगैरे काही नाही मला. असंच विचार करत बसले होते. हो, असाच विचार करत बसली होती. पण मग कशाचा विचार करत बसली होती? काय ते सुरू असेल तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात काय ते सुरू असेल. नाहीतर तू अशी कधी बसत नाही, हसतच राहती जेव्हा बघावं तेव्हा. मग आता कशाचा विचार करू लागली? अहो, मी काय म्हणतेय, माझ्याच्यानी ना आता घरी बसवलं जात नाही बघा. म्हणजे नुसतंच रिकामं बसवलं जात नाही. माझे घरचे कामं आवरून जातात सकाळीच. आता माझ्याच्यानी घरी बसवल्या जात नाही. पहिले जॉब करायची सवय, मग मला आता ते कामातच राहायची सवय. बरोबर आहे आशा, मी समजू शकतो तुझं. तुला असं दिवसभर एकटं बसायची किंवा काम न करता बसायची सवय नाहीये. पण आता काय करणार? घरात बाबा आहेत ना, बाबांना सोडून आपण दोघंही बाहेर जाऊ तर मग कसं जमेल? एकाला कुणाला तरी घरी थांबावं लागेल ना. नाही अहो, नाही बाबांना सोडून बाहेर जॉबला जायचं नाही म्हणते मी. मग तोच विचार करत होते का काय करू, दिवसभर मला बोर होऊन जातं बाबा, काय करू, तोच विचार करत होते. हे बघ आशा, तसं टेन्शनचं काही काम नाही. तू काही नाही केलं तरी चालेल. पण जर तुला काही करायचंच असेल तर बघ, विचार कर. घरातल्या घरात बसून तू काही करू शकत असशील. तुला अभ्यास करायचा असेल कशाचा, परीक्षा द्यायची असेल कोणती, त्याची तयारी करायची असेल ते कर. किंवा दुसरं काही सुरू करायचं असेल घरातल्या घरात तर कर मग तसं. बाहेर जाऊन थोडे दिवस नाही जमणार. बाबांची तब्येत ठीक नसते ना, त्यामुळे. हो अहो, मी समजू शकते. मी असं नाही म्हणते की मला बाहेर जाऊनच काहीतरी करायचं. मी पण तोच विचार करते. मी पण सेम तोच विचार करते की घरात बसून काही करता येईल का वगैरे, तोच विचार करते, बाकी काही नाही. बरं, राहू द्या गप्पा. मी चहा आणते. हां, थकला असताल ना तुम्ही दिवसभर, चहा आणते. आशा, बोला ना. हो आशा, मला माहिती आहे तुला कशाचं दुःख आहे, तू कशाचा विचार करत असती. मला सगळं समजतंय. असं नाही आहे की मला त्या गोष्टीचं दुःख नाही आहे. मला पण असं वाटतं की देवाने आपल्याला पण एक छान बाळ द्यावं. मी पण बाबा बनावं, तू आई बनावी. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही आहे ना. पण बघ, हा देव आपल्याला हा आनंद नक्की देईल. पण तू अशी काळजीत राहत नको जाऊ. तू हसतीच चांगली दिसती आशा. तू हसतच राहत जा. हो अहो, तसं काही नाही आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मी कुणाचं काही वाईट केलं नाही आणि तुम्ही पण कधी कुणाचं काही वाईट केलं नाही. देव नक्की आपल्याला हा आनंद देईल. मला त्याचं टेन्शनच नाही आहे. मी खरंच हा विचार करत होते की मी काय करू, म्हणजे माझं मन दुसरीकडे लागत जाईल. असं एकटं बसलं ना, मग माझ्या डोक्यात विचार येतातच. त्यामुळे मी विचार करत होते की काय करू जेणेकरून मग माझं लक्ष लागणार, चांगल्या कामामध्ये लागेल किंवा मी गुंतलेली राहील म्हणून, असं काहीतरी. बाकी काही नाही, बाकी टेन्शन वगैरे काही नाही आहे मला. तसं काही नाही आहे. मला माहिती आहे माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. बरोबर. आणते मी चहा आणते, आपण दोघं घेऊ. हो, इकडेच आण. मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत.
बाई आज काय सोंग झालं बाई माझं, आज खरं सोंग झालं बाई माझं. का हो शांताबाई, असं काय केलं तू तुझं सोंग व्हायला असं सांगू लागली? अहो ऐका तर खरं, हे माझे इच्छे सांगत होते मला, हे सांगत होते मी झोपेतच ओरडू लागले म्हणे, अहो वाचवा वाचवा वाचवा, वाघाने पकडलं वाघाने पकडलं, अशी झोपेतच ओरडत होते म्हणे मी. काय बी शांताबाई, इतकी डरपोक आहे का ग शांताबाई तू? इतकी डरपोक आहे तू? नाही ग. काय ग तू डरपोक कशाचं? स्वप्न पडणं म्हणजे डरपोक थोडी असतं. अगं मग तू घाबरली असशील ना म्हणूनच स्वप्नात आलं ना तुझ्या. काय बोलती मला आणि काय नाही, बिबट्याला घाबरणच ना, कुणी पण घाबरणच ना बिबट्याला. आणि मग तेच म्हणते मी शांताबाई, घाबरली म्हणून म्हण ना तू. हो मी घाबरले. हा घाबरले तर होते म्हणा मी तशी. आपली मीटिंग संपली, इथून जात होते मी, माझ्या डोक्यात तेच विचार, बिबट्या 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 बिबट्या, इकडं बघते तिकडून दिसतो का, तिकडं बघते इकडून दिसतो का, माझ्या डोक्यात तेच विचार बाई मला. तर खरंच ना तेच विचार माझ्या डोक्यामध्ये गेले बाई. कशी तशी दबक्या 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 पावल्यानं गेले मी घरी आणि झोपी गेले तर आला असं स्वप्नात माझ्या. आला असं म्हणजे काय, आलाच होता ना. पकडलं म्हणे त्यांनी मला पकडलं आणि फरफटत नेत होता मला. आणि तितक्यात मी उठले म्हणे, झोपेतच ओरडत होते म्हणे. हे इतके चिडले बाई, हे इतके चिडले. काय ओरडती म्हणे, पकडा मला वाचवा मला वाचवा मला वाचवा, वाघाने पकडलं असे म्हणत होते. हो बे शांताबाई, तेवढं मात्र खरं आहे बाई. इथून जाताना मला पण फार भेव वाटत होतं. हातात काठी नाही, टॉर्च नाही, आणि आला असता इकडून तिकडून तर. पण माझ्या स्वप्नात बिपनात नाही आला बाई तो. मी गेली झोपली डायरेक्ट सकाळीच उठली. स्वप्न बिपनात नाही आला शांताबाई तो माझ्या. हो मला एखाद्याच्या येत असतो, एखाद्याच्या नसतो येत. शांताबाई जास्तच घाबरली असन, तिच्या स्वप्नात आला. नाही तर तिची आठवण आली असन त्याला, बिबट्याला आला असन म्हणून. काय ग गीता, काय पण बोलती बाई. सगळं झालं खरं, पण ही आशा अशी कोण बसली आज, एकदम उदासच दिसू लागली. हो ना, मी पण तिला तेच म्हणू लागले, का अशी बसली बाई म्हणून. काय झालं सांग म्हणून. तुम्ही येण्याच्या पहिल्यापासून तशीच बसलेली आहे ती. सांग ना ग आशा, काय झालं सांग ना. आपण मैत्रिणी ना सगळ्या. अशी तोंड पाडून का बसली? नाही तर रोज हसतच असते तू. हे करूनच बोलती नुसती. सांग काय झालंय? काही नाही ग, काही झालं काही नाही तसं, असाच विचार करत होते. हो तर मग कशाचा विचार करत होते ते आम्हाला पण सांग, आम्ही पण मदत करू तुला विचार करायला. हे बघा मैत्रिणींनो, मी विचार म्हणजे असं काही नाही, पण ना माझं काय म्हणणं होतं, माझे सगळे कामं ना सकाळी लवकर आवरून जातात आणि मग मी दिवसभर नुसती बसलेलीच असते. मग मी विचार करत होते की मी घरातल्या घरात काही सुरू करू का. आता कसं आहे, बाहेर गेले असते जॉब करायला, मला एक्सपिरियन्स पण आहे बाहेर जॉब करायचा, काम करायचा. पण कसं आहे, आता मी हे बाबा आहेत ना, बाबांची तब्येत खालीवरती असती, तर म्हणून मग त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यांच्या गोळ्या, औषधं, जेवण खावण सगळे वेळेवर द्यावं लागतं ना. मग मी तोच विचार करत होते की घरातल्या घरात काहीतरी मी करू का म्हणून विचार करत होते. वाह आशा वाह, काय विचार केलास तू, खरंच छान आहे. मला एकदम आवडला मला. तेच विचार करत होते काय करू. मी काय म्हणते आशा, तू सरळ मेस सुरू कर आशा, मेस. मला व्यवस्थित जेवण नाही बनवता येत. म्हणजे येतं जेवण, चांगलं बनवता येतं, पण मेसच्या हिशोबाने जेवण नाही बनवता येत मला. माझं ऐकशील तर मी म्हणेल की तू ट्युशन सुरू कर ना, घरातल्या घरात ट्युशन सुरू कर लेकरांची. हो, मी पण तोच विचार केला होता. पण मग काय होतं माहितीये का, लेकरांच्या शाळा असतात 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. मग ट्युशन कशा 6 नंतर 7 नंतरच घ्याव्या लागतात. आणि मी दिवसाचा विचार करत होते, म्हणजे हे आले की कसं थोडं मग बसणं बोलणं होतं ना, त्यामुळे. मग तसे ती पण आयडिया काही वाईट नाहीये. जर दुसरं काही चांगलं नाही भेटलं तर मी तोच विचार करेल. मी एक सांगू का, मी सगळ्यात उत्तम उपाय सांगू का? सांग बरं. मी काय म्हणते आशा, सरळ तू एक मशीन घे. काय कर, मशीन घे. तुझा फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे ना, मग तू आता त्याचा फायदा करून घे. एक मशीन घे आणि मस्तपैकी काय तू ब्लाऊज शिव, ड्रेस शिव, पिको फॉल करून दे साड्यांना. बघ तू आपल्या गावातच तुला इतकं काम येईल ना आशा. खरं सांगते तुला. हा शांताबाई, एकदम बरोबर. ही एकदम छान आयडिया दिली शांताबाई. माझं दिल खुश करून टाकलं तू. एकदम छान आयडिया दिली बाई, एकदम छान आयडिया दिली. अशीच करते आता. लगे 1-2 दिवसातच मशीन घेते आणि तेच सुरू करते. म्हणजे त्याचं कसं असतं, आपल्याला वेळ मिळेल तसं शिवायचं आणि 1-2 दिवस जास्तीचेच मागून घ्यायचे ना गिरायकीकडनं. मस्त जमन शांताबाई, हे मस्त जमन. हा म्हंटलंच होतं मी, एकदम छान आयडिया देते म्हणून. हो शांताबाई, आयडिया तर खरंच छान दिली.
वा शांताबाई वा, मानलं तुझ्या आयडियाला मानलं. मी आजच जेवताना यांच्याशी बोलते, यांना सांगते मशीन घ्यायची म्हणून. आणि मग हो गड्या शांताबाई, आता मशीन घेते, मस्त मशीन घेते आणि सुरू करते.